आज आपण उन्हाळ्यासाठी खास शक्तिवर्धक असे पौष्टिक लाडू बनवतोय। उन्हाळ्यात होणारी डोकेदुखी, मायग्रेन, हाडांचं दुखणं, थकवा, केस गळती आणि अशा बऱ्याच आजारांवर आज आपण रामबाण असे हे लाडू बनवतोय। हातापायामध्ये वेदना जर असतील तर तुम्ही हा फक्त एक लाडू खाल्ला ना तर सगळा थकवा तुमचा निघून जाईल, सगळं दुखणं तुमचं कमी होऊन जाईल। करायला खूप सोपे आहे, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे आणि आपण गूळ किंवा साखरेचा वापर न करता बनवतोय, त्यामुळे शुगर असेल तरी देखील खाऊ शकता। चला तर करायला घेऊया। यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे। आपण खूप कमी तुपाचा वापर करून हे लाडू बनवतोय। तूप व्यवस्थित कढईमध्ये पसरवून घ्यायचं। यानंतर इथे मी घेतलेले आहे भाजलेले फुटाणे, जे काळ्या साल्यामध्ये असतात ना तेच आहे। याची सालं काढून घेतलेली आहे। आता कढईमध्ये घालायचं आणि मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं। हे फुटाणे भाजलेलेच असतात तरी सुद्धा आपण घरी आणून ठेवतो, काही वेळा बाहेरून आणले तरी देखील ते नरम असतात। यासाठी चांगले 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर। सगळं साहित्य आपण स्लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे। छान असा रंग बदललाय। आता हे फुटाणे आहेत ते काढून घेऊया। याच कढईमध्ये अर्धी वाटी, सारख्याच वाटीने अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा चांगला याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि चटचट आवाज येईपर्यंत भाजून घेऊया। शेंगदाणे अजिबात कच्चे ठेवायचे नाही, नाहीतर लाडवाला वास येतो, बुरशी चढते आणि लाडू बरेच दिवस टिकत नाही। आज आपण लाडू जे बनवतोय ते 5 ते 6 महिने टिकणारे लाडू बनवतोय। यानंतर अर्धा चमचा साजूक तूप घातले आणि 1 वाटी मखाने घेतलेले आहेत। मखाने सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित। हे बघा, तोपर्यंत ते कुरकुरीत होत नाही। छान असा बदललाय रंग याचा, काढून घेऊया हे सुद्धा। यानंतर परत अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे। आता यामध्ये घालूया आपण सुकामेवा। तर इथे काजू, बदाम आणि मी अक्रोड घेतलेले आहेत। यानंतर थोडीशी पिस्ता पण घेतलेले आहेत। सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं। सुकामेवा आपण आणून फ्रीजमध्ये किंवा असं ठेवतो ना बराच दिवस तर ते नरम पडतात। सुकामेवा आपण बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात आणून ठेवतो, त्यामुळे ते नरम पडतात। तर यासाठी सुकामेवा सुद्धा चांगला असा 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। सगळं साहित्य चांगलं भाजून घ्यायचं। हे सुद्धा भाजून झालंय, काढून घेऊया। आता याच तुपामध्ये मी इथे घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि कळिंगडच्या बिया। या कुठल्याही सुपर मार्केटमध्ये मिळतात किंवा वाण्याच्या दुकानात तुम्ही जिथे घरगुती सामान घेता ना तिथे सुद्धा मिळतील। ह्या घेतलेल्या आहेत मी सगळ्या तिन्ही मिळून अर्धी वाटी। चांगलं भाजून घ्यायचं आहे। यानंतर याच कढईमध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। हे किसलेलं खोबरं सुकं खोबरं आहे आणि त्यानंतर 1 चमचा खसखस घालायची आणि खसखस सुद्धा चांगली मिक्स करून या खोबऱ्यामध्येच भाजून घ्यायची। आपण जे सगळे पदार्थ घातलेले आहेत ना, सगळे पदार्थ खूपच पौष्टिक आहेत। मखाना, शेंगदाणा आणि आपण जी फुटाण्याची डाळ घातली त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, मिनरल्स आहे, त्यामुळे पोट भरलेलं राहतं। शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे केस गळती असेल तर ते सुद्धा कमी होते। हाडांचं दुखणं त्यामुळे कमी होतं। मुलं जर असंच खात नसतील ना हे ड्रायफ्रुट्स, तर या पद्धतीने तुम्ही त्यांना लाडू बनवून दिले तर नक्कीच ते खातील। खोबरं आणि खसखस सुद्धा भाजून घेतलेली आहे, काढून घेऊया। आता याच कढईमध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप परत घालते। आता यानंतर यामध्ये आपण घालायचं आहे गूळ किंवा साखरेचा वापर करत नाही, यासाठी इथे मी 200 ग्रॅम खजूर घेतलेले आहेत बिया काढून आणि त्यानंतर याच तुपामध्ये घालून हे मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। शुगर असेल ना तरी देखील तुम्ही हे लाडू खाऊ शकतात, कारण आपण साखर गुळाचा अजिबात वापर करत नाही। एकसारखं मिक्स करत घ्यायचं आहे आणि मऊ होईपर्यंत छान असं परतत राहायचं आहे। रक्ताची कमी असेल, हिमोग्लोबिन कमी असेल तर यामध्ये हे खजूर घातलेले आहेत, त्यामुळे या लाडवाचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, स्लो फ्लेमवर मस्त असे खजूर सुद्धा मऊसूत झालेले आहे। आता हे काढून घ्यायचं आणि जेवढं सगळं साहित्य काढलेलं आहे ना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं। तर सगळं साहित्य एका ताटामध्ये हे बघा काढून घेतलेलं आहे मी। सगळं थंड करायचं आहे। रूम टेम्परेचरवर फॅन खाली तुम्ही ठेवू शकता। संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपण लाडू बनवायला घ्यायचे आहेत। याआधी सुद्धा मी एक लाडवाची पौष्टिक रेसिपी मंडळी अपलोड केली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की पहा। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यात हे सगळं भाजून थंड करून घेतलेले साहित्य आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे।
मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आता हे सगळं साहित्य काढून घेतल्यानंतर 1 चमचा खारीक पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि झाकण लावून जाडसर वाटून घ्यायचं. बारीक करायचं नाही, फक्त जाडसर 1-2 वेळा फिरवून घ्यायचं. हे बघा, मी जाडसर असं पावडर वाटून घेतलेली आहे. या पद्धतीने वाटून घ्यायचं. आता इथे मिक्सिंग बाउल घेतला, यामध्ये काढून घेऊया ही सगळी पावडर. तुमच्याकडे खारीक पावडर नसेल, खारीक असतील तर खारीक तुपामध्ये तळून घ्या. थोडंसं तूप घालायचं, अर्धा चमचा परतून घ्यायचं थंड करून, त्यानंतर खारीकची पावडर करून घ्यायची. आता ही सगळी पावडर मी यामध्ये काढून घेतलेली आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर पूर्णपणे थंड करायचे आणि त्यानंतरच घालायचे. झाकण लावून याची पेस्ट करून घ्यायची. तर खजूरची सुद्धा मी एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. हे बघा, या पद्धतीने. आता ही खजूरची पेस्ट आहे ना, या ड्रायफ्रूट्सच्या पावडरमध्ये सगळी घालायची आहे. अशक्तपणा असेल, कॅल्शियमची कमी असेल तर तुम्ही हे लाडू खाऊ शकता. भरपूर यामध्ये प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, फायबर आहे, मिनरल्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत. शिवाय केस गळत असतील तरीसुद्धा त्यावर हे रामबाण उपाय आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला अशक्तपणा वाटतो, तर फक्त 1 लाडू तुम्ही दररोज खाल्ला ना तर तुम्हाला अजिबात अशक्तपणा जाणवणार नाही. शिवाय हे बरेच दिवस टिकतात, बरेच महिने टिकतात, 3-4 महिने तर तुम्ही आरामात बनवून ठेवू शकता. फ्रीज शिवाय राहतील, अजिबात खराब होत नाही. खजूर घातल्यानंतर हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे या लाडवाच्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं. हे बघा, या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथे असं वाटलं की बाइंडिंग येत नाही तर तुम्ही इथे 2 चमचे तूप घालू शकता. गरम करून थंड करून तूप घालायचं. आता इथे मी खजूर घातले, तुम्हाला जर अजून खजूर हवे असतील तर तुम्ही अजून थोडे 50 ग्रॅम वाढवू शकता. सगळं मिक्स करून घेतलं आहे. थोडं थोडं मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि या पद्धतीने असे मस्त लाडू बनवून घ्यायचे. हे बघा, लहान मुलांना काय मोठ्यांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. 1 लाडू फक्त द्या. लहान मुलं असतील तर तुम्ही थोडे लहान आकारात हे लाडू बनवू शकता. हे बघा, मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार झाला आहे. इझिली एकदम हे लाडू बनवता येतात, वळले जात आहेत. म्हणजे मी जे साहित्य घेतलेलं आहे प्रमाण ते एकदम परफेक्ट आहे. यामध्ये वेगळं मला तूप घालायची अजिबात गरज लागली नाही. हे बघा, मस्त असे लाडू वळले जातात. अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते. बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता. हे बघा, हा पण लाडू मस्त झाला आहे. याच पद्धतीने बाकीचे लाडूसुद्धा मी असेच बनवून घेतलेले आहेत. पहा, या लाडवासाठी आपण कोणताही पाकसुद्धा केलेला नाही, त्यामुळे तुम्ही जर बिगनर असाल ना तर तुम्ही एकदम आरामात या पद्धतीने लाडू बनवू शकता. आहे की नाही साधी सोपी पद्धत? उन्हाळ्यात अशक्तपणा, थकवा जाणवत असेल तर असे हे लाडू तुम्ही बनवून ठेवा आणि संपूर्ण उन्हाळा तुम्ही याचा वापर करू शकता. सगळे लाडू बनवून घेतले. आता एक लाडू मी तुम्हाला तोडून पण दाखवते. पहा किती मस्त असं दिसतोय. याआधीसुद्धा अशाच वेगळ्या पद्धतीने मी पौष्टिक लाडवाची रेसिपी उन्हाळ्यासाठी अपलोड केली आहे, तीसुद्धा एकदा नक्की पहा. पाहू शकता किती छान असं बाइंडिंग आलेलं आहे. मंडळी, तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.